तर खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक होण्याची शक्यता आहे। 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी कराडच्या अटकेची शक्यता आहे। सध्या सीआयडी कडून कराडची चौकशी सुरू झालेली आहे। तर अटकेच्या पूर्वी कराड हा जेव्हा शरण आला त्यावेळेस मात्र कराडच्या सोबत खाद्यपदार्थ देखील होते। बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन वाल्मिक कराड हा सीआयडी समोर शरण गेला आहे। तर वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण आल्यानंतर आता विरोधकांनी धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधला। संभाजीराजे छत्रपती तसंच भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। तसंच धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपदही देऊ नका अशी मागणी संभाजीराजेंनी केलेली आहे। माजी मुख्यमंत्रींना परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं, खरं म्हणजे त्यांना त्या पदावरच कमी करायला पाहिजे। त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना, किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही। हे संघटित गुन्हे जे पद्धतींच्या पद्धतीने चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा, धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरनं खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे। आकाचे आकांवरती मी बोललेलो नाही, त्यांच्या पक्षाचे मंत्री बोललेले आहेत। माझं म्हणणं एकच आहे, आकाचे आकांना किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत आकाचे आकांना बिन खात्याचं मंत्री करावं अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी आहे।